मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या मागच्या 20 वर्षातल्या ट्रेनिंग आणि वर्कशॉप्समधले जे एक्सपिरियन्स आहेत ते आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, एक बातमीचं कटआउट मी तुमच्याशी शेअर केलं आहे या थंबनेलमध्येच, आणि फार बोलकं आहे ते. आजचंच आहे ते. आजच दिव्य मराठी या वर्तमानपत्रात संभाजीनगरच्या ते एक हेडिंग आलंय की पुण्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये पर डे एवढे पैसे शेअर ट्रेडिंगमध्ये लोक गमावतात. आणि ते शेअर ट्रेडिंगमध्ये गमावत नाही, तर शेअर ट्रेडिंगमध्ये होणाऱ्या फसवणुकीत गमावतात. मित्रांनो, आजच्या या महागाईच्या दिवसामध्ये किंवा आजच्या या सगळ्या ज्याला असं म्हणूया की न्यूज सगळ्या एकमेकांमध्ये पसरवण्याच्या याच्यामध्ये आज आपण सेकंड सोर्स ऑफ इन्कम, त्याच्यानंतर लवकर रिटायर होणं, वन मोर सोर्स ऑफ इन्कम, पैसा जास्त कमवणं, लाईफस्टाईलवर जास्त खर्च करणं, यासाठी आपण जास्तीत जास्त पैसा आपल्याकडे कसा येईल याच्या मागे असतो. आणि दोन गोष्टी असतात. दुसरी गोष्ट ही पण आहे की काही जणांकडे पैसा कमी आहे म्हणून ते याच्या मागे आहेत, काही जणांकडे पैसा सरप्लस आहे म्हणून ते काहीतरी त्याचं करावं म्हणून तो विचार करत असतात की याचं काय करावं. आणि हे दोन्ही टार्गेट आहेत फायदा, हे लक्षात घ्या. या प्रकारच्या ज्याला गुन्हा म्हणूया, गुन्ह्यासाठी गुन्हेगारांचे टार्गेट दोन्ही आहेत. ज्यांच्याकडे पैसा कमी आहे ते पण आहेत आणि ज्यांच्याकडे जास्त आहे ते पण आहेत. कमीवाले धडपडत असतात पैसा अजून कसा मिळवता येईल त्यासाठी, आणि जास्त ज्यांच्याकडे आहे तो हा विचार करत असतात याचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग ते अशा गुंतवणुकीमध्ये जातात की ज्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं ठीक आहे, थोडेफार इकडे तिकडे झाले तरी चालेल. मी माझी पण तुम्हाला यामध्ये स्वतःचा अनुभव सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कसे यामध्ये फसत जातो. मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपण फसवणं जाण्याची एक सिस्टमॅटिक प्रोसेस वापरली जाते. तुम्ही बघा, आता एवढे सगळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून पैसे मिळणं किंवा त्याच्यामध्ये जे काय ते लिक्विडिटी दाखवलं जातं की या प्रकारचा पैसा मिळतोय, या प्रकारचा तुम्हाला लाईफस्टाईल अवेलेबल आहे, याचं तुमच्यावर सिस्टमॅटिक आघात केले जातात. तुम्हाला सिस्टमॅटिकली त्याला प्रवृत्त केलं जातं हळूहळू. मग अगदी हे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम वगैरे हे जे आहेत किंवा आपला टेलिग्राम आहे, हे याचे फार पद्धतशीर वापर केला जातो. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. मी वाट बघत होतो असं काहीतरी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळावं. एक SMS आला व्हॉट्सॲपवर. त्या व्हॉट्सॲपवर SMS आला की तुम्हाला सहजपणे दिवसभरामध्ये 3 ते 5 हजार रुपये कमवायचे आहेत का? मला लक्षात आलं की हा मेसेज त्यातलाच. मी त्याला हो म्हणालो. सुरुवातीला नाही म्हणाल्यानंतर त्यांनी परत एक चॅटमध्ये कंटिन्यू केला की पण तुम्हाला ऐकायची तरी इच्छा आहे. मग मला लक्षात आला हा त्यातलाच आहे. देन आय सेड येस. मग त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला या प्रकारचा टास्क असाइन करू. त्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन फक्त काही प्रोफाईल्सला लाईक करायचं आहे. नंतर तुम्हाला दिवसभरामध्ये हे 3, 4, 5 टास्क दिले जातील. प्रत्येक टास्कसाठी तुमच्या अकाउंटला एवढे पैसे क्रेडिट होतील वगैरे वगैरे. ते सगळं इमानदारीत सुरुवातीला 150-200 रुपये यायला लागतात. आणि इथे आता त्या ट्रॅपची सुरुवात होते. नंतर त्यांना सांगितलं, आपल्याला असं कळवलं जातं की तुम्हाला जर हे पैसे कंटिन्यू मिळवायचे असतील तर तुम्हाला हे एवढे टास्क कंप्लीट करावेच लागतील दिवसभरात. त्यातला वन ऑफ द टास्क असतो तो ट्रेडिंगचा असतो, आणि तो खरा ट्रॅप असतो. त्याच्यासाठी सेट केलं जातं हे 100 रुपये, 150 रुपये दिले जातात. मग तुम्हाला अचानक सांगितलं जातं की आता तुम्हाला या लोकांसोबत तुम्हाला एक टेलिग्रामवर तुमच्यासाठी एक खास व्यक्ती पण नियुक्त केला जातो, जो तुम्हाला टेलिग्रामवरच मार्गदर्शन करतो यातून कसं तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. आणि तो तुम्हाला अगदी इमिडिएटली प्रॉम्प्ट रिप्लाय दिला जातो. तो नंबर अर्थातच बाहेरचा असतो, बाहेरच्या देशातला असतो. तो नंबर भारतातला कधीच असत नाही. आणि हे सगळं सिस्टमॅटिक सुरू होतं. सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं जातं की हा ट्रेड करणं आवश्यक आहे. त्यामधून तुम्हाला अगदी छोटी अमाऊंट मिळणार आहे असं सांगितलं जातं, आणि ती मिळते, त्या अकाउंटला येते पण. मग ही साधारणतः छोटी अमाऊंट आल्यानंतर तुम्हाला परत एक थोड्या वेळानंतर रेडी राहा, तुम्हाला यामध्ये या 4 लोकांसोबत किंवा 5 लोकांसोबत जोडलं जाऊन तुम्हाला अजून एक ट्रेडसाठी तयार राहायचं. हे ऑनलाईन सगळं ट्रेडिंगचा प्रकार तुम्हाला ज्यांना माहिती त्यांना कळतच असेल मी काय सांगतो. मग त्या ग्रुपमध्ये तुम्हाला टाकलं जातं आणि तुम्हाला
अचानक असं सांगितलं जातं की आता तुम्हाला इमिडिएट 5,000 रुपये ट्रान्सफर करायचे आहेत. बाकीचे लोक 5,000 ट्रान्सफर करतात. आता ज्याला 1,200, 1,500, 500, 100, 200 मिळालेले असतात तो 5,000 रुपयाला रेडी होऊन जातो. तो 5,000 रुपये टाकून देतो. हा 5,000 रुपये टाकल्यानंतर तुम्हाला इमिडिएट थोड्या वेळात येतं की याला फर्दर आपल्याला वाढवायचं आहे आणि याला तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात निर्णय घ्यायचा आहे. 50,000 ते 2.5 लाख रुपये किंवा एक अमाऊंट सांगितलं ते इतके इमिडिएट टाका, अन्यथा तुमचे ते 5,000 जातील. आता गंमत बघा की माणूस एका बाजूनी मानसिकदृष्ट्या तयार झालेला असतो की आपल्याला 5,000 पर्यंत अमाऊंट आलेली पूर्वी, आता 5,000 रुपये आपले अडकलेले आहेत आणि हे 50,000 रुपये किंवा जे काही टाकले तर आपल्याला कदाचित फायदा होऊ शकतो. आणि वेळ किती दिला जातो? 1 किंवा 2 मिनिट. इथे खऱ्या अर्थाने फसवणूक ही चरम सीमेवर पोहोचलेली असते, म्हणजे ज्याला म्हणू ना ती पीकला पोहोचलेली असते. इथे 90% लोक हे चूक करतात की ते म्हणतात ते 5,000 रुपये गेले तरी परवडेल, मी 50,000 किंवा 1 लाखाला 2 लाखाला बुडणार नाही. ते त्या मोहापायी अजून पैसे टाकतात आणि हळूहळू लक्षात येतं ही डिमांड निगेटिव्ह वगैरे दाखवून तुम्हाला सांगितलं जातं सॉरी यावेळेस तुमचा लॉस झालाय, पुढच्या वेळेस आपण परत बघूया. यू कॅनॉट डू एनिथिंग अबाउट दिस. यानंतर मित्रांनो ही इतकी सिस्टमॅटिक प्रोसिजर आहे, इतकी सिस्टमॅटिक प्रोसेस आहे ही की आपण यामध्ये कसे गुंतत जातो किंवा फसत जातो आपल्याला कळतच नाही. आपल्याला हे लक्षातच येत नाही की एका सिस्टमॅटिक प्रोसेसनी तुम्हाला ऑब्झर्व करत 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 तुमच्याकडून किती पैसे काढायचे हे कळून घेत पुढे नेलं जातं आणि तेवढेच पैसे तुमच्याकडून काढून घेतले जातात. बरं पैसे काढून घेतल्याचं प्रमाण किती असतं? सुरुवातीला जास्तीत जास्त 5,000 रुपये. 5,000 रुपयासाठी यू डोंट गो अँड कंप्लेंट. पण दिवसभरामधून तुमच्या गावामधून जर समजा 1,000 लोक 5,000 रुपयाला बुडाले तर यू कॅन इमॅजिन हाऊ मच मनी इज कलेक्ट. पैसा किती कलेक्ट झाला. ती सगळी लोक कंप्लेंट करत नाही. किंवा तुम्ही असं गृहीत धरा त्यापैकी 10% लोकांनी 50,000 रुपये 1 लाख रुपये टाकले, ते सुद्धा गुपचूप ते घरच्यांनाच सांगत नाहीत मी एवढे पैसे टाकले, तर पोलिसांपर्यंत कधी जाणार? कारण त्यांनाही भीती असते माझा हसं होईल, मी फसणार आहे त्यांना सगळ्यांना. त्याला सुद्धा आतून कुठेतरी हे माहिती असतं मी यामध्ये फसू शकतो. ही खरी गंमत आहे मित्रांनो या सगळ्या ट्रिकची. या ट्रिकमध्ये जो बळी जाणार आहे त्याला पण माहिती असतं त्याचा बळी जाऊ शकतो, म्हणूनच तो जाऊन कंप्लेंट नाही करत. आणि याच्या कंप्लेंट्स होत नसल्यामुळे हे काम माहिती असून पण बिनधास्तपणे चालू आहे. आजच्या त्या न्यूजच्या कात्रणामध्ये तुम्ही फक्त पुण्याची बातमी बघताय, हे प्रत्येक गावागावात चालू आहे, प्रत्येक खेड्यागावामध्ये पण चालू आहे, कारण ऑनलाईन आपण सगळीकडे पोहोचलेलो आहोत. त्यामुळे याला प्रोटेक्ट करायचं असेल तर एकच गोष्ट आहे, तुम्ही स्वतःला जागरूक ठेवावं लागेल. अशा कुठल्याही SMS-ला, अशा कुठल्याही प्रलोभनाला मी बिघडणार नाही, माझ्या घरातल्या व्यक्तींना पण जाऊ देणार नाही. त्यांना पण सजग करा यासाठी. त्यांना पण जाणीव होऊ द्या की अशा छोट्या सुरुवातीला 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये तुमच्या अकाउंटला टाकून तुम्हाला सवय लावली जाते आणि एकदम मोठे 50,000 ते 1 लाख 2 लाख काढून घेतले जातात. बरं ती अमाऊंट एवढीच असते जेणेकरून तुम्ही तोंड दाबून भुक्याचा मार सहन करा. मित्रांनो यालाच कंटिन्युएशन मध्ये मी एक पतंजलीच्या 5 सूत्रांचा पंचक्लेशाचा व्हिडिओ करतोय, तो पण तुम्ही जरूर बघा, कारण याचा सोर्स तो आहे, पंचक्लेश आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. पण या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला एकच सांगायचं होतं, हे झटपट श्रीमंत होणं ते किंवा मला शेअर मार्केटमध्ये मला काही माहीत नाही पण तिथून पैसे येतात, याला मिळाले त्याला मिळाले म्हणजे मलाही मिळू शकतात, या भ्रमापायी जे लोक आज पैसे घालत आहेत ना, त्याची संख्या तुमची इंडिव्हिज्युअली कमी असेल पण कलेक्टिव्हली खूप मोठी आहे. त्याला बळी पडू नका. पण तुम्ही बळी न पडणं हा एक पार्ट झाला. तुमच्या कुटुंबातले सदस्य बळी पडले आणि तुम्हाला माहीत नसेल तर तो तुमचा लॉस आहेच आहे ना. त्यांना पण जागरूक करणार, त्यांना पण जागरूक करा. आणि असे ट्रॅप जगामध्ये आपल्या आजूबाजूला सतत आहेत. मी तुम्हाला आठवतंय मी टोनी रॉबिन्सचा एक व्हिडिओ केला होता, वेलकम टू द जंगल. जंगलामध्ये जसे असंख्य हिंस्र श्वापद तुम्हाला खाण्यासाठी टपलेले असतात, तसे तुमच्याकडचा पैसा काढून घेण्याकरता असंख्य असे श्वापद टपलेले आहेत. त्यातलंच हे एक आहे, शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तुमच्याकडून पैसा काढून घ्यायचा.
आपण ते सेन्सेक्स मोठा झाला, निफ्टी मोठे झाले याचा अर्थ न कळता खुश होत असतो आणि आपल्याला असं वाटतं त्यात आपलाही काहीतरी सहभाग होणार आहे. तुमचा सहभाग पिग्जर स्लॉटर्ड मध्ये होतो. सो मित्रांनो, हा व्हिडिओ मला इथपर्यंतच करायचा होता. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. नमस्कार.